नमस्कार मंडळी, मी वनिता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर इथे मी चवळी घेतलेली आहे आणि मी चवळीची भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी इथे चवळी रात्रभर भिजत घेतलेली. तर आता छान ती चवळी 8 तास भिजून झालेली आहे. तर इथे मी भाजीसाठी वाटण तयार करणार आहे. तर त्यासाठी मी इथे खोबरं घेतलेलं आहे आणि हे ओलंच खोबरं आहे, कोथिंबीर आणि कांदा, आलं आणि लसूण. मी कढई ठेवली आणि इथे थोडेसे धणे आणि जिरे छान असे भाजून घेतले. मध्ये तेल टाकलेलं आहे आणि कांदा छान असा हलकासा परतून घ्यायचा. तर इथे मी आता हे सर्व खोबरं आणि आलं लसूण ते सुद्धा छान असं हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे. इथे मी छान असं वाटण बारीक करून घेते आणि इथे धने आणि जिरे पण घालते. मी एक असा बटाटा घेतला आहे आणि छान असे कट करून घेतलेत बटाटे. मी भाजी कुकरमध्ये बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथे कुकर घेतला आहे, त्यामध्ये तेल टाकलं आहे आणि तेल पण छान असं तापलेलं आहे. तर मी इथे टोमॅटो घेते. टोमॅटो छान असे परतून घ्यायचे. इथे आता वाटण घालते आणि वाटण पण छान असं परतून घ्यायचं. थोडीशी हळद टाकते आणि इथे लाल तिखट आपल्याला किती पाहिजे त्याप्रमाणे टाकायचं. छान असं परतून घ्यायचं. तर इथे छान असा मसाला परतलेला आहे. तर आपण हे छान असे चवळी बटाटा टाकूया आणि भाजी छान अशी मसाल्यात परतून घ्यायची. इथे मी पाणी घालते. थोडा रस्सा ठेवायचा आहे भाजीमध्ये आणि इथे टाकते मी चवीपुरतं मीठ. आणि आता कुकरला मी झाकण लावून घेते. मी कुकरला झाकण लावून घेतलेलं आहे. तर छान 3 शिट्या अशा झाल्या पाहिजेत. हे छान अशी चवळी बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब.